हाय हॅलो नमस्कार. रात्रीचा टाईम आहे, घरातली सगळी कामं आवरले, जेवण झालेलं आहे आणि आठवड्यातून 2-3 वेळा माझं हे काम असतं. तृषाच्या हेअरला छान ऑइलिंग करायचं, चंपी करायची. हे ऑइल मी घरी बनवलेलं आहे. याचा मोठा ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनेलला पोस्ट झालेला आहे. तर थंडीचे दिवस आहेत, छान केसांना गरम गरम कोमट कोमट तेलाने असं मसाज केली ना, तिलाही फार छान वाटतं. त्याच्यानंतर केस विंचरून आपली मस्तपैकी ढिल्ली पोनी घालून टाकायची, ज्याने तिला कम्फर्टेबल वाटेल, झोपायला अडचण येणार नाही असं. आणि मिलन आलेले आहेत, ते बाहेर आहेत. ते तृषा मागे लागली आहे की शेक करायचा, शेकोटी करायची. तर ते म्हटले की तुम्ही ऑइलिंग ते तुमचं सगळं उरकून बाहेर या, मग आपण शेकोटी करू. आणि आज मार्केटमधनं हरभऱ्याची गड्डी आणली होती. तर म्हटलं हरभऱ्याची गड्डी आपण तर शेकोटी केली की त्यावरती भाजूयात. म्हटलं आता कितपत ती भाजेल का सगळी जळून जाईल ते माहीत नाही, पुढे बघूच आता. तरी ते मस्तपैकी लाकडं गोळा केली आणि ते शेकोटी करायचं काम चालू होतं. तर फार थंडी आज, हवा पण खूप हवा सुटली आहे. त्याच्यामुळे आता ते हरभरा शेकोटी केली आहे, पण हवा काय राहत नाही आहे. इकडे तिकडे ते सगळं आग पळतीये. मिलनने तरी ट्राय केले त्याच्यावरती हरभरे भाजायचा. काही हरभरा जळून गेला, काही हरभरा खाली गळाला आणि काही हरभरा त्याच्यात राहिला होता. तर तोच मी वेचून खात होते. रात्र झाली, आता तृषाला झोपायला घ्यायचं आहे कारण मॉर्निंगला आहे स्कूल. त्याआधी ती बोलली की मला एक राऊंड मारायचा. मग मिलन म्हणले चला तोपर्यंत तू आतमध्ये जा, आम्ही आलो राऊंड मारून. तर चला, असा छानसा एंड झालेला आहे. गुड नाईट, बाय.